तर कशी आहे पब्लिक शाणी, वेलकम टू वाडकर वाणी. दी वन अँड ओनली ओजी अक्षय कुमार इज बॅक. भूत बंगला रिलीज झालाय आणि कालच फर्स्ट डे फर्स्ट शो प्रीमियरचा शो, सॉरी आज फर्स्ट शो असेल पण काल प्रीमियर ठेवलं होतं स्पेशल लोकांसाठी. तर बघून आलोय. सिनेमा हा रात्री 9 वाजताचा होता, 9 ते 12, आणि स्पेशल स्क्रीनिंगमुळे मला वाटलं होतं एवढी गर्दी नसेल, पण बरीचशी लोक आली होती आणि खूप रिस्पॉन्स खूप चांगला होता आणि ऑलमोस्ट हाऊसफुल थिएटर होतं. बेसिकली सुरुवातीला आपल्याला दाखवलं जातं एक मंगलपूर नावाचं गाव आहे आणि त्याच्यामध्ये एक वधूसूर नावाचा राक्षस आहे जो तिथल्या नवीन लग्न झालेल्या मुलींना घेऊन जातो. भयंकर अशी त्याची दहशत दाखवली आणि ह्या स्टोरी लाईनवरती, कोर लाईनवरती तो सिनेमा चालू होतो की एक राक्षसी होती आणि एक देव होता. त्यांच्यामध्ये प्रेम संबंध आल्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. त्याला कोणी एक्सेप्ट नाही केला आणि तो अंधारामध्ये वाढला आणि अंधारातच राहणारा तो राक्षस आहे. पण लाईट दिसल्यानंतर डेफिनेटली तो वीक होतो आणि एका फ्रीजच्या लाईटचा किती फरक पडू शकतो या सिनेमामध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल. डेफिनेटली कल्ट क्लासिक अक्षय कुमार इज बॅक. त्यांची कॉमेडी टायमिंग आणि जो आपण आजपर्यंत लहानपणापासून हेराफेरी किंवा भागमभाग, वेगवेगळे सिनेमे, त्यांचे खट्टामिठा असे सिनेमे बघत आलो, त्यातून त्यांची जी जादू होती, जी कॉमेडी टायमिंग होती, ती डेफिनेटली परत आली आहे. आणि त्याचं वन अँड ओनली कारण आहे डायरेक्टर प्रियदर्शन. प्रियदर्शननी खूप जबरदस्त डायरेक्शन केलं आहे. खूप चांगला हा सिनेमा आहे. पहिल्या हाफमध्ये खूप भरभरून कॉमेडी भरली आहे. अक्षरशः माझं पोट दुखत होतं हसून हसून. आणि सेकंड हाफमध्ये निश्चितच त्यांनी स्टोरी लाईन बिल्डकडे जास्त लक्ष दिलं की कोर स्टोरीचा काय आहे. आणि पहिल्या हाफमध्ये जेवढ्या पण गोष्टी त्यांनी रहस्य ठेवलेल्या असतात ते दुसऱ्या इंटरव्हल नंतर हळूहळू उघडायला चालू होतात. आणि थोडा प्रिडिक्टेबल आहे सिनेमा आणि डेफिनेटली फॅमिलीसोबत बघण्यासारखा आहे की तुम्ही फॅमिलीला कुठली वल्गर सीन वगैरे नाही आहे, फॅमिलीला घेऊन तुम्ही डेफिनेटली हा सिनेमा बघू शकता. गाणी फक्त 2च आहे, एक फिल्मच्या मध्ये आहे आणि एक फिल्म संपल्यानंतर, त्यामुळं ते खूप बेटर आहे. आणि ऑलमोस्ट 2 तास आणि 45 मिनिटाचा हा सिनेमा आहे. 2.5-3 तासाचा सिनेमा असून 1 मिनिटही तुम्हाला बोर होणार नाही याची गॅरंटी मी देतो. बोलायचं झालं तर जी तिकडी आहे, परेश रावल, अक्षय कुमार आणि राजपाल यादव यांची, खूप जबरदस्त हा कॉम्बिनेशन आहे आणि यांची कॉमेडी टायमिंग खूप छान आहे. जे सीन्स त्याच्यामध्ये दाखवले गेले सुरुवातीपासून शेवटपर्यंत, जे रोल त्यांना दिला गेला आहे त्यावर ते खरे उतरलेत. कॉमेडी आणि पंचमध्ये तुम्हाला कुठेही हा सिनेमा कमी नाही वाटणार. सेकंड हाफमध्ये इंटरव्हल नंतर तो थोडंसं वाटेल की स्टोरी जास्त ओढली गेली, पण असं जास्त काही फील नाही होणार. त्याच्यामध्ये एक सरप्राईज एलिमेंट पण आहे अक्षय कुमारचं, जे तुम्हाला सिनेमामध्ये बघायला मिळेल. स्पॉइलर काही देणार नाही. आणि खूप जास्त त्यामध्ये त्यांनी ॲक्टवरती चांगलं काम केलं आहे. VFX ठीकठाक आहेत आणि स्टोरीची जी कोर आहे, जे मायथॉलॉजिकल त्यांनी टर्न ओव्हर केला आहे किंवा त्याचा जो तडका दिला आहे मायथॉलॉजिकलचा, की सिनेमामध्ये एक बॉलिवूड आणि मायथॉलॉजीचं त्यांनी चांगला संगम करून एक चांगली स्टोरी तयार केली आहे. ज्यावेळेस सिनेमा चालू असतो त्यावेळेस आपल्याला नॉस्टॅल्जिया फील देण्यासाठी की आपल्या पहिल्या सिनेमातून त्यांनी छोटे एलिमेंट उचलले. भागमभागमधले काही डायलॉग्स आहेत, खट्टा मीठामधले काही डायलॉग येतो शेवटे, किंवा मध्यंतरी हेराफेरीमधले डायलॉग आहे. चुपचुपकेमध्ये जो तो तांबे फेकून मारतो तो पण सीन त्यांनी बरेचसे सीन हळूहळू आपल्याला सिनेमामध्ये बघायला दिसतात की तो जो टच आहे, प्रियदर्शन टच, तो देण्याचा डेफिनेटली प्रयत्न केला आहे. आणि तुम्हाला ट्रीट आहे ती एक प्रकारची. खूप छान वाटतं ते बघायला की ते जुने सिनेमे आणि त्याचे तसे सीन आणि तसे डायलॉग्स आपल्याला परत ऐकायला मिळत आहेत त्याच ॲक्टर्सकडून. वन टाईम वॉच तर डेफिनेटली आहे, कारण की तुम्ही एक टाईम फॅमिलीसोबत जाऊन हा सिनेमा बघू शकता. या सिनेमाला मी डेफिनेटली 5 पैकी 4 स्टार देईल. एक स्टार प्रियदर्शनजीसाठी, 1 स्टार जो रन टाईम आहे तरीसुद्धा 2.5-3 तासाचा सिनेमा असून सुद्धा बोर होत नाही. स्क्रीन रायटिंग आणि स्क्रीन प्ले खूप चांगला आहे. 1 स्टार देईल मी परेश रावल, राजपाल यादव यांच्या कॉमेडी टायमिंगला आणि मायथॉलॉजिकल जी इव्हेंट दाखवली त्यासाठी. आणि 1 स्टार असेल तो ओजी अक्षय कुमारसाठी. 9चा सिनेमा हा 9:30ला चालू झाला. अर्धा तास लेट होता सिनेमा, पण त्यामुळे मग आम्हाला 1:15 वाजता थिएटरमधून बाहेर पडताना मेहनत खूप करतोय. त्यानंतर 1-1.5 तास गाडी चालवत आलोय आणि आता शूट करतोय. आणि सकाळी तुम्ही हा व्हिडिओ बघताल, एडिट करून मी व्हिडिओ टाकेल. तर भावाच्या मेहनतीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.